नाही आणि काय नवीन विषय आहे काय कळना झाले हो. हे लय पुरातन दिसते, हजारो वर्षापूर्वीच हे चक्कर बी असणार आहे. नमस्कार, मी दुर्गा मिलिंद पारकर. करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये रंकाळ्यावरील संध्यामठचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. पण त्याआधी एक आवर्जून सांगावेसे वाटते की याच करवीर महात्म्य या ग्रंथात महर्षी अगस्तींनी करवीर क्षेत्राला काशीपेक्षा श्रेष्ठ मानले आहे. महर्षी अगस्तींनी करवीरला दक्षिण काशी असा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. करवीर महात्म्य या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे की देवी अंबाबाईने लोकांसाठी हा रंकाळा तलाव निर्माण केला आणि ही भव्य संध्यामठ वास्तू ऋषीमुनींना पूजा व ध्यान म्हणजेच संध्यावंदन करण्यासाठी बांधण्यात आलेली होती. आज आपण आलेलो आहोत रंकाळ्यावर. तर तुमच्या मनात आले असणार रंकाळ्यावर हा नाही काय नवीन विषय. हे विषय नवीन नाही भावानो, विषय जुना आहे. फक्त आपण आता टपकलो. ही आहे रंकाळ्यामधील 12 महिने पाण्याखाली असणारी संध्यामठ वास्तू. ही संध्यामठ वास्तू जवळून आणि अगदी स्पष्ट तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्या मिस्टरांनी पाण्यात उतरून अशा प्रकारे पोहत या वास्तूजवळ गेले. पण जवळ जाताच प्रवेशद्वाराजवळ साप दिसला. कदाचित आतमध्ये शिवलिंग आहे म्हणून असावा. आतमध्ये गेल्यावर डोळ्यासमोर ते पूर्वीचे चित्र उभा राहिले. या ठिकाणी ऋषीमुनी बसून ध्यानधारणा करीत होते. म्हणूनच हे पवित्र स्थान नेहमी पाण्याखाली निर्मनुष्य शांत एकांतात जणू आपल्या भारत भूमीचा प्राचीन ऋषीमुनींचा इतिहासाची साक्ष देत हजारो वर्ष उभे आहे. आतमध्ये गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग आपल्याला दिसून येते. वास्तू 11व्या शतकातील आहे म्हणूनच अजूनही टिकून आहे. कारण तेव्हा आता सारखे भ्रष्टाचारी लोक नव्हते. देव देश धर्मासाठी जगणारी माणसे होती. अशा प्रामाणिक माणसांच्या हातून घडलेली ही वास्तू आहे म्हणूनच अजूनही थाटात उभा आहे. या आणि काय नवीन विषय आहे काय कळना झाले हो. हे लय पुरातन दिसते, हजारो वर्षापूर्वीच हे चक्कर बी असणार आहे. आता या पुरातन वास्तूविषयी जर तुम्हाला काय माहित असेल तर नक्की कमेंट करा.